दादा, आज या प्रकरणामध्ये आपला जो कुटुंबियांसोबत झालेला आहे त्यामध्ये आरोपी ड्रायव्हर जो होता त्याला कोर्टात हजर केला होता. शेवटी त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. याच्या अगोदर त्याच्या वडिलांना तर कोर्टाने जामीन दिलेला आहे. मुख्य आरोपी जो आहे तो अद्याप पोलीस कोठडीमध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला न्याय मिळेल? कारण आपली मागणी जी आहे न्याय भेटला पाहिजे. साहेब, त्यांनी सुद्धा तेच कृत्य केलं. त्यांनी त्या सीटवरनं दुसऱ्या सीटवर जाऊन त्यांनी सुद्धा तिला मारण्याचं कृत्य केलं. तिच्या अंगावर त्यांनी सुद्धा गाडी घातलेली. त्याला सोडू नये साहेब. त्याला न्यायालय कोठडीवरनं बेल भेटू नये, माझी हीच इच्छा आहे साहेब. दोघांनाही फाशी शिक्षा व्हावी ही इच्छा आहे माझी. सरकारकडून काही अपेक्षा? सरकारकडनं माझी एकच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय द्या. आम्हाला दुसरी काही नको. दोघांनाही फाशी द्या. ज्या माणसाने तिला कष्टात आणली आणि ज्या माणसाने तिच्यावरनं गाडी नेली, दोघांनाही फाशी शिक्षा द्या. एवढीच माझी इच्छा आहे साहेब. ज्या वडिलांनी त्याला पळायला मदत केली त्याला सुद्धा अटक केला साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.